कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं अडचणी काय येतच राहणार आहेत बाळा, पण आपण जर देवाचं नामस्मरण केलं ना तरी अडचणींवर मात करायची ताकद मिळते आपल्याला. पटतंय मला. अमोलचा आजार पण असेल, नाहीतर आपल्या घरातल्या अडी अडचणी असतील, त्या कधीच सांगून येत नाहीत ग. आणि मी तुला सांगू का, एकदा आपण तिकडनं आलो का नाही की मी तुला तुझ्या कामापासून अजिबात अडवणार नाही. आप्या, हे बघ, मी म्हणतोय म्हणून तू येत असशील तर ते मला काही बरं वाटणार नाही बघ. म्हणजे माझं काय म्हणणं आहे ते समजून घे तू जरा. अहो, बापू, मला समजतंय की मला समजत नाही असं नाही म्हणते मी. माझं फक्त एवढं म्हणणं होतं की आता सगळं छान रुटीन लागलंय, मध्येच ते ब्रेक करायचं म्हणजे. आप्या, हे बघ, एखाद्या वेळी एखादी गोष्ट ठरवल्याप्रमाणे नाही होत तेव्हा आपलं बिघडलं कुठं. तुला उद्या तुझ्या कामातनं काहीतरी तडजोडी कराव्या लागतील, वेळ काढावा लागेल, पण तो वेळ काय आपण वाया घालवतोय किंवा चुकीच्या दिशेने घालवतोय असं नाही ना होत. नाही बापू, तसं नाहीये, पण हे बघ आप्या, कसं आहे, आता आमचं वय झालं, घरावर काय अडचण येणार म्हटलं की आमचं काळीच हालून जातं. अमोल पण आत्ताच आजारपणातनं बरा झालाय, आता अजून अडचणी नको आहेत बघ. किमान डोळे मिटताना तरी सगळे सुखात आनंदात असावे असं वाटतं मनापासून मला. बापू, काय बोलताय तुम्ही? हे बघा, हे असं काही होणार नाहीये, कोणी कुठेही जाणार नाहीये. आपलं ठरलंय, आपण उद्या आसगावला जातोय, आपण देवाला जातोय. बापू, ठरलंय आपलं. तुम्ही परत असं काही बोलायचं नाही. नाही बोलणार मी आता नाही सहन करू शकणार परत. तुम्ही उद्या मॅडम पार्वतीच्या स्लम एरियामध्ये सफाई व्हिजिट साठी जाणार आहे. वेळ 10 वाजता. पण ह्यात काय बदल होणार नाही ना? नाही. ठीक आहे. आता तुझा ना माझा संबंध संपला. आता तू मला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. आत्ता भेटला, ओळख दिली, आणि आता इथनं पुढं बाहेर जरी भेटलो तरी मला ओळख देऊ नको. काय करणार आहेस तू? म्हणलं ना, संबंध संपला. आता माझा संबंध फक्त अभी ना जाओ छोड़ कर, ये दिल अभी भरा नहीं. अरे बाळा, आवरलंय की. आसगावला जायचंय म्हटलं की तुझं लगेच सुरूच झालं का? अरे वा वा वा, सगळे एकदम रेडी. अगं, न आवरायला काय झालंय आप्या, मुकादम मागच लागलाय आमच्या. अगं मी लगेच निघताय. तुझं काम पूर्ण झालं की लगेच निघ. लगेच येणार आहे, पण मला थोडा उशीर होऊ शकतो. आपण ना 4 नारळ घेतलेत, पुरतील ना का एवढे? रुपाली ताई, तुम्ही बघितलंय ना, मग मला वेगळं बघायची काय गरज आहे? आप्पे, पर तू उशीर करू नको बरं का. लय 2 पर्यंत पोच, मुहूर्त आहे. हो बाबा, मी पोहोचेन वेळ. आणि असंही 2 तासाचा तर रस्ता आहे, अशी येईन मी. 2 तासाचा रस्ता असला तरी गडबड करायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आज गाडी स्वतः चालवायची नाही, ड्रायव्हरला घेऊन यायचं. आणि जेवल्याशिवाय निघायचं नाही, गडबड करायची नाही, लवकर पोहोचायचंय म्हणून. हो. हा, आणि काही लागलं तर फोन कर अर्जुनला. म्हणजे काय, तो आसगाववरून तुला न्यायला येईल. बाबा, तू तर मला सोडलंस, तरच मला आजगावला शिकेल ना. सोड लवकर. अमोल, अरे आता 2 वाजेपर्यंत करायचं काय, हे प्रश्न पडला असेल तुझ्या बाबांना. दिप्या, जा गाडीत सामान टाक, जा लवकर. मी काय म्हणतो दाजी, एखादा फोटो ठेवता का जवळ तिचा? वंच, अहो सगळी तयारी झाली आहे, फक्त तुम्ही मुहूर्ताला पोचा. हा, नाही म्हणजे अर्जुन दादानी तुम्हाला आता सोडलं तर तुम्ही पोचाल म्हणा, नाही का? वा वा वा, छान. हो ना, दिप्याची बायको म्हणून शोभतेस. आता तो बोलून गेला, आता तू सुरू झालीस. मी काय म्हणते, मला एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. आत्या म्हणून मिरवायचंय, त्याचं काय करायचं?
वा मी अशी जाते आणि अशी येते, वेळेत पोहोचते तिथे. हा, काळजी नको करू. बाय बाय मा. बाय, येते. मा बाय. बाय. बरं, चला आपण पण निघूया. झालं नवीन ऐकरा. राजीबा, अहो दीदी निघाली, आता तरी पाय निघतोय का नाही घरातनं? तुला सांगतो, थांब जरा आता. मॅडम, हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला आज काम करायचं. काय तोंडे? हा? अहो एवढी मोठी जागा साफ करायची आणि एवढेच कर्मचारी? हो मॅडम, टेंडर पास न झाल्यामुळे आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही करू शकलोय आणि त्यामुळे या थोड्याच कर्मचाऱ्यांना घेऊन आज आपल्याला काम करायचंय. मी तुम्हाला ह्याची कल्पना दिली होती. हो काय तोंडे, पण परिस्थिती एवढी वाईट असेल याचा अंदाजही नव्हता हो मला. ठीक आहे, चला या. ठीक. नमस्कार ताई. आजपासून या ताई तुमच्या सोबत काम कर. हा? नाव काय ग पोरी तुझं? ताई काय गप्पा मारायला लागलाय? चला पटापटा कामाला लागा. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण आज जायचंय. या ताईंना तुमच्या सोबत घ्या. मी आलोच. हा. काय ताई, तुम्ही कधीपासून काम करता इथं? जन्मालाच गेलंय बघ आमच्या हे काम. तू का बाई आली या कामाला? अहो मला ना ते पैशाची अडचण होती जरा. सगळ्यांची तीच अवस्था आहे बघ पोरी. इथं कोणाला बी काम करायची इच्छा नाही, पण नड आहे ना, म्हणून सगळी करते ती कामं. असं का? नाही म्हणजे तुम्हाला काम करायची इच्छा का नाही? अगं एवढ्या कचऱ्याची साफसफाई हाताने करावी लागती. एवढ्या सोयी आल्या, मशिनी आल्या, पण स्वच्छतेसाठी साधी एक मशीन मिळत नाही आम्हाला. नाहीतर काय, 6 महिने झाले हेच कपडे वापरतोय. काम करून घरी गेलो की मरणाचा वास येतो. अहो मग तुम्ही तक्रार नाही का केली यांच्याकडे? कोणाला करणार? सारखं तेच तेच सांगतायत. वर्ण पैसे आले की देतो, वर्ण पैसे आले की देतो. काय अवस्था आहे यांची. स्वच्छता मोहिमेत काम करणारे कर्मचारी सुरक्षित नाही आणि प्रशासन यावर काहीच हालचाल करत नाही. त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्या लागतील मला, नाहीतर एखाद्याचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता आहे. कुठल्या विचारात गेलीस पोरी? कामाला सुरुवात केली पाहिजे आता आपल्याला. दुर्पे आणि हिचं साहित्य. कसंही असलं तरी तुला हेच वापरायला लागणार आहे बघ आता. चला बाई, लागूया आपण कामाला. बापू, किती भारी आहे ना आपलं मंदिर. अमोल बाळा, आमची अख्खी हयात इथं गेली. अमोल, बापूंचा ना इथं आल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही. ओ कदम, तुम्ही अमोलला किती वेळा इकडे घेऊन या, प्रत्येक वेळी सांगायला नवीन आठवणी असणारच आहेत तुमच्याकडे. बापू, आपण घरात इथं राहायला जायला पाहिजे ना. म्हणजे तू लाव मला सातारा पुणे अपडाऊन करायला. अरे बाळा, राहायला यायचं काय नाही, पण आपलं काम पुण्यात आहे ना, त्यामुळे तिकडे राहावं लागतं आपल्याला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.